पवार साहेबांनी सगळ्यांना न्याय दिला हो. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सत्ता जाणारे माहीत असून सुद्धा साहेब त्याचा निर्णय घेतात. आमच्या आया बहिणींचं स्वप्न जे होतं महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचं की महिलांना स्त्री पुरुष समानता आणायची, म्हणून पवार साहेब महिला धोरण आणतात. या देशातलं पहिलं महिला बाल कल्याण खातं साहेबांनी निर्माण केलं, पहिलं महिला धोरण साहेबांनी आणलं, महिला आयोग साहेबांनी निर्माण केला आणि आमच्या आया बहिणींना सक्षमीकरणासाठी पहिलं पाऊल साहेबांनी टाकायला संधी दिली. 50 वर्षापूर्वी आपल्या मुलीला वारस मानणारा एकमेव नेता देशात आहे. सोपी गोष्ट नाही. काय 84 वर्षात का साहेबांना धडपड करायची गरज आहे? का पळतोय साहेब हा महाराष्ट्रासाठी? का पळताय साहेब? साहेब राष्ट्र बांधणीसाठी काम करतात. साहेब उघड्या डोळ्याने आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांचं दुःख पाहू शकत नाही, शेतकऱ्यांचं दुःख पाहू शकत नाही, महिलांचं दुःख पाहू शकत नाही. सामाजिक ऐक्य राहणं ही साहेबांची पूर्वीपासूनची भूमिका आहे. महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, कोणतंही संकट येऊ द्या, SC ST अडचणीत आली तर शरद पवार लागतात, OBC अडचण आली तर शरद पवार लागतात, मराठा